नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील शनई चौघडे मालिकेतील पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहतो की भागाची सुरुवात रात्रीच्या शांत वातावरणात होते। बाहेर जोरदार वारा वाहत असतो आणि आकाशात ढग दाटलेले असतात आणि वातावरणात एक विचित्र बेचैनी जाणवत असते। दुसऱ्या बाजूला बांदेकर कुटुंबात मात्र लग्नाची तयारी जोरात सुरू असते। घरामध्ये रोषणाई, सजावट आणि आनंदाचं वातावरण असतं। गौतम बांदेकर आपल्या खोलीमध्ये बसून लग्नाची पत्रिका हातात घेऊन हसत असतो। त्याच्या चेहऱ्यावरती समाधान आणि भविष्याची स्वप्न दिसत असतात। तो मोबाईलमध्ये अशावरीचा फोटो पाहत हलकासा हसतो आणि स्वतःशीच म्हणतो की आता फक्त काही दिवस, मग अशावरी कायमची माझी होणार। पण हे फक्त स्वप्न राहून जातं। पण पुढे त्याच्या नशिबात काय लिहिलेलं आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला एका अंधाऱ्या खोलीमध्ये गौतम खानोलकर एकटाच बसलेला असतो। खोलीमध्ये फक्त एका टेबल लॅम्पचा मंद प्रकाश असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये राग, वेदना आणि असहायता एकत्र आपल्याला दिसून येतं। आणि समोर अशावरीचा फोटो ठेवलेला असतो। तो त्या फोटोकडे पाहत शांत आवाजात म्हणत असतो की तू फक्त माझी आहेस अशावरी, कोणालाही तू माझ्यापासून दूर नेऊ शकत नाही आणि मी तुला नेऊ देणार नाही। त्याच्या मनामध्ये सतत एकच गोष्ट फिरत असते, फक्त अशावरी आणि फक्त अशावरी। अशावरी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार आणि तो हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। अचानक तो टेबलवरती ठेवलेला मोबाईल हातात घेतो आणि काही क्षण तो नंबरकडे पाहतच राहतो। मग ड्रॉवरमधून एक पांढरा रुमाल काढतो आणि तो रुमाल आपल्या तोंडावरती घट्ट धरतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती आता फक्त राग आणि निर्धार हे दोनच दिसत असतं। तो गौतम बांदेकरचा नंबर डायल करतो आणि दुसऱ्या बाजूला गौतम बांदेकर आपल्या खोलीमध्ये आरामात बसलेला असतो। अचानक मोबाईल वाजतो आणि स्क्रीनवरती अननोन नंबर दिसतो। तो थोडा गोंधळतो पण कॉल उचलतो आणि म्हणतो, हॅलो, कोण बोलतोय? तेव्हा काही क्षण शांतता असते। मग एक बदललेला आणि दबलेला आवाज ऐकू येतो आणि तो म्हणत असतो की लग्न थांबव गौतम बांदेकर। हे ऐकताच गौतम बांदेकरचा चेहरा बदलतो आणि तो उठून उभा राहतो आणि तो म्हणतो, काय, कोण आहेस तू? समोरून पुन्हा तोच थंड आवाज येतो आणि अशावरी पासून दूर राहा, नाहीतर खूप वाईट होईल, असं तो म्हणत असतो। गौतम बांदेकरच्या कपाळावरती घाम येऊ लागतो आणि तो रागाने म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली मला धमकी द्यायची? कोण आहेस तू? तेव्हा गौतम खानोलकर रुमाल तोंडावरती घट्ट दाबून हळू आवाजात म्हणतो, मी कोण आहे हे महत्वाचं नाही, पण लक्षात ठेव, अशावरी वर फक्त माझा आणि माझाच अधिकार राहणार आहे। हे ऐकताच गौतम बांदेकरच्या चेहऱ्यावरती धक्का बसतो आणि तो म्हणत असतो, काय बडबड करतोयस तू? अशावरी माझी होणारी बायको आहे। समोरून लगेच उत्तर येतं, ती तुझी कधीच होऊ शकत नाही। अजून वेळ आहे, शांतपणे हे लग्न मोड, नाहीतर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल। गौतम बांदेकर आता पूर्णपणे संतापलेला असतो। तो म्हणतो, समोरून येऊन बोलायची हिंमत नाही का? आणि फोनवरती धमक्या देतोस? कोण आहेस तू? अशावरीला ओळखतोस का? तेव्हा क्षणभर शांतता पसरते आणि गौतम खानोलकरच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, पण आवाज अजून थंड होतो। तो म्हणतो, अशावरीला माझ्यापेक्षा जास्त कोणीच ओळखत नाही। हे ऐकून गौतम बांदेकर हादरून जातो आणि तो काही बोलणार इतक्यातच कॉल कट होतो। खोलीमध्ये पूर्ण शांतता पसरलेली असते। गौतम बांदेकर काही क्षण मोबाईलकडे बघतच राहतो आणि त्याच्या मनामध्ये हजारो प्रश्न निर्माण होतात आणि तो मनामध्ये विचार करत असतो की हा माणूस कोण असेल? खरंच अशावरीचं कोणासोबत काहीतरी आहे का? त्याच्या चेहऱ्यावरती आता आनंदापेक्षा भीती आणि संशय हे जास्त दिसू लागतो। दुसऱ्या बाजूला गौतम खानोलकर कॉल कट करून जोरात श्वास घेतो आणि त्याचे हात थरथरत असतात। तो रागाने भिंतीवरती हात मारतो आणि ओरडतो, मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही अशावरी, कोणाचीही नाही। त्याच्या डोळ्यामध्ये वेडेपणा आणि प्रेम हे दोन्हीही दिसतच असतं। त्याच वेळी अशावरी आपल्या खोलीमध्ये खिडकीजवळ उभी असते। तिच्या मनामध्ये बेचैनी असते आणि अचानक तिचा मोबाईल वाजतो आणि स्क्रीनवरती गौतम खानोलकरचं नाव दिसतं। ती घाबरून जाते आणि कॉल उचलते। अशावरी म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं आहे। तेव्हा अशावरी मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत असतो। तेव्हा त्याचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती हळू आवाजात म्हणत असते, प्लीज गौतम, आता काही करू नकोस, गोष्ट अजून बिघडतील। तेव्हा गौतम खानोलकर शांतपणे म्हणतो की आता एकच वाक्य बोल आणि मी तुला गमावू शकत नाही। आणि भागाच्या शेवटी इथेच होतो आणि एका बाजूला गौतम बांदेकरच्या मनामध्ये संशयाचं वादळ उठलेलं असतं, तर दुसऱ्या बाजूला
अशावरी अपराधीपणामध्ये तुटत असते आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतो की गौतम खानोलकर प्रेमासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी करत असतो. आता पुढे काय होणार? गौतम बांदेकर सत्य शोधेल का आणि अशावरी आपल्या प्रेमाची कबुली देईल का, की ह्या प्रेमकथेचं रूपांतर एका मोठ्या विनाशात होणार आहे? हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये धक्कादायक दिसणार आहे. पण हे सगळं बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.